त्याला शास्त्रीय भाषेमध्ये धीवर पक्षी म्हणतात. तो पक्षी आपलं साध्य करण्याकरता वर पाण्यावर असा वर आकाशामध्ये जातो. आठवा बाबांनी सांगितलेला हा दृष्टांत आठवा. वर आकाशामध्ये गेल्यानंतर असा लपडंग करतो. संदान सांगतो कोणता मासा पाण्यामध्ये झोपलेला आहे. संदान. आणि एकदा त्याच्या लक्षामध्ये त्याची दृष्टी झोपलेल्या माशावर पडली की लगेच इंदान लगेच उडी घ्यायचा, मासा पकडायचा आणि मासा पकडता पकडता स्नान पण करायचा. संदान, इंदान, स्नान आणि काठावर येऊन लगेच भोजन. पासा काठावर येऊन भोजन. एका 5 मिनिटामध्ये तो संदान, इंदान, स्नान आणि भोजन. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. हे एका झाडावरच्या कावळेने पाहिलं. मला आपला भाऊबंद, आपला जातीवाला हा वर आकाशामध्ये जातो, लफडं करतो, उडी घेतो, मासा पकडतो, काठावर येऊन आपल्या समोर खातो आणि आपल्याच आयुष्यामध्ये शहरातले किडे खाता चालले. आपण याच्यासारखं केलं तर सब करते हैं, लेकिन थोडा फेर पडता है. हे समाजाच्या लक्ष द्यावं याकरता हा दृष्टांत आहे. हे कावळेने पाहिलं आणि त्याच्यासारखं करण्याकरता हा कावळा वर आकाशामध्ये गेला. कोण आकाशामध्ये गेला? कावळा. काय नाही, त्याला माहिती नाही संधान कसं साधायचंय, दृष्टी नव्हती त्याला. वर आकाशामध्ये गेला, लफडं केलं आणि दिली उडी सोडून. जसा खाली आला तसे त्या नदीमधला काळा खळक त्याच्या चोचीला लागला. चोचीचे 2 तुकडे झाले, रक्तबंबाळ झाला. आता मरतो की काय म्हणून वर निघायचा प्रयत्न करतो. तेवढ्यामध्ये त्या नदीतलं शेवाळ त्याच्या मानगुडीत अडकलं. वर निघण्याचा प्रयत्न करतो. काव 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 काव. अरे मला वाचवा, मला सोडवा, मी मरतो. मोठ्याने भावबंदाला हाका मारू लागला, पण कुणीही त्याच्या जवळ यायला तयार. तेवढ्यामध्ये कबीर महाराज तिथून चालले होते आणि ते कबीर महाराजाच्या लक्षात आलं आणि कबीर महाराजांनी सांगितलं, अरे कावळ्या, जानत नहीं बुझत नहीं, देखत काम करते हो, अब सेवाल में मुंडी अड़की, काय तू फड़ करते हो, वहीं पे मर जा. आज समाजामध्ये नेमकं तसंच चाललंय. तुम करते हम भी करते. तुम्ही वारीला निघाला, आम्ही वारीला. तुम्ही माळ घातली, आम्ही माळ घातली. तुम्ही भजनात, आम्ही भजनात. तुम्ही कीर्तनाला, आम्ही पण कीर्तन. सब करते हैं, लेकिन थोडा फेर पडता है. आता तो फरक पडलेला या 2 पक्षाच्या मधून जर तुमच्या लक्षात नाही आला तर आता दुसरं एक दृष्टांत देतो तुम्हाला. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसाला 2 प्रश्न विचारले. कशा करता? सब करते हैं, लेकिन थोडा फेर पडता है. सगळे देव करतात, सगळे सेवा करतात, पण साधू संतांनी केलेल्या सेवेमध्ये आणि आपल्या सेवेमध्ये किती फरक पडत चाललेला आहे तो लक्षामध्ये यावा याकरता स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसाला विचारतात 2 प्रश्न. त्यातला पहिला प्रश्न मी तुमच्या पुढे ठेवतोय. सगळ्यांच्याकडून मला उत्तराची अपेक्षा आहे, कारण अखंड हरिनाम सप्ताहाला 58 वर्ष झाले आपल्या. हो, पहिला प्रश्न आहे, या जगामध्ये देव आहे का? प्रश्न सगळ्यांच्या कानावर पडतोय का? आवाज येतो का सगळ्यांना? या जगामध्ये देव आहे का? ज्यांचं देव आहे असं म्हणणं असेल त्याने हात वर करा. देव आहे या जगात असं ज्यांना वाटतं त्याने हात वर करा. वा 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 करा. 99% सगळ्याचं मत आहे देव आणि 1% आहे ना त्यांना वाटतं बघू काय होतं पुढे. तुला पण बाबा दिवस न्यायला येणार आहे त्याला. 100% इथं बसलेल्या प्रत्येकाचं मत काय आहे? देव. जगात देव आहे. स्वामी विवेकानंदाचं समाधान झालं. रामकृष्ण परमहंसाने सांगितल्याप्रमाणे जगामध्ये देव आहे. त्यावेळेला प्रश्न दुसरा टाकलाय,
सच्चिदानंदानी स्वामीजी परमहंसजी, जर जगामध्ये देव आहे तो देव तुम्ही पाहिला का? आता ज्यांनी ज्यांनी पाहिला त्यांनी आई बापाची शपथ आहे हात वर करा. देव आहे ना? मग ज्यांनी ज्यांनी पाहिलं त्यांनी करायला शोधून पाहिजे. हो जनाबाई, तो देव तुम्ही शोधून पाहिला, तुम्हाला तो भेटला, आम्हाला भेटेल का? जनाबाई म्हणतात त्याकरता तुम्हाला एक काम करावं लागेल. काय करावं लागेल? नाही, उपवास करायचा तर ठरवा तुम्ही करायचा का नाही करायचा. उपवास करून देव भेटतो का नाही मला माहित नाही. जनाबाई म्हणतात बरं का, आळंदी पंढरीची वारी करून देव भेटतो का नाही मलाही माहित नाही म्हणले. पण देव भेटावा असं जर वाटत असेल तर देवाला अंतःकरणापासून आर्ततेने हाक मारता आली पाहिजे. जनाबाई माझी झोपडीमध्ये राहायची. एक वेळचं खायला पोटाला पोटभर अन्न नसायचं. नामदेवरायच्या घरी दास्यातून पत्करनं 14 माणसाचं कुटुंब. धुणं भांडी करायची माऊली. नुसती आठवण जर केली तर अंतःकरण भरून येतं. महाराज 2-2 दिवस उपाशी राहायची जनाबाई. पण जात्यावर बसली ना की देवाला म्हणायची, देवा जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाणे, जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाणे. कमी नाही, पण 14 माणसाचं दळण दळायचं एकटीचं मग एवढं सामर्थ्य नाही. देवा तू माझा आहेस ना, मग ये ना माझ्याकरता. जनाबाईनं जात्यावर बसायचं आणि माझ्या पांडुरंगाला हात मारायची, राजा ये ना. सुंदर माझे
विठ्ठल ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठल ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठल. जनाबाई संगे दळू कांडू लागे. आला विटेवरून आणि माझ्या जनाबाईला दळू लागलं. खरंय का खोटं आहे? मग आता तुम्ही पण हाक मारली ना. करते है लेकिन ये तो थोडा थोडा फेर पडता है. जनाबाईने हाक मारली तो झोपडीमध्ये येत होता. जनाबाईला दळू लागत होता, कांडू लागत होता, गौरे वेचू लागत होता. आपलं आयुष्य चाललंय देवदेव करता करता, अखंड हरिनाम जपता, वारी करता करता अजून त्याचं दर्शन होत नाही. याचा अर्थ असा आहे, ज्या देवाने आपल्याला दर्शन द्यावं असं वाटतं, ज्या देवाची आपल्याला भेट व्हावी असं वाटतं, त्या देवाला काय आवडतं याचा आपण अजून विचार केलेला नाही. देवाला काय आवडतं याचा विचार नाथबाबाने पैठण मध्ये जन्माला येऊन केला. हो, नाथबाबा म्हणतात मला तो विचार पटला, मला तो आवडला, आज तुमच्या पुढे ठेवतो. जोपर्यंत देवाला आवडतं ते तुम्ही करत नाही तोपर्यंत देव तुम्हाला भेट देणार नाही, देव तुम्हाला दर्शन देणार नाही. मग देवाला काय आवडतं नाथबाबा सांगा मला. अभंगाचं पहिलं चरण. तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. जर तुम्ही नामाचा रात्रंदिवस उच्चार केला तर आजही देव तुम्हाला दर्शन द्यायला तयार आहे. जनाबाईला का दर्शन देत होता तर जनाबाई क्षणभरही त्याला विसरत नव्हती. ललिता देवाला आवडतं त्याचं नामस्मरण जनाबाईने केलं म्हणून तो झोपडी देत होता. आपण करत नाही त्याचं उत्तर आहे. नवी संबे क्षणभरी तुझे नाम गाऊनारी, तुझे नाम जनाबाई म्हणतात नित्य हाची कारभार तुझे नाम निरंतर, तुझे नाम निरंतर. आणि जो अखंड नामस्मरण करेल त्याला देव आजही भेटायला तयार आहे.
देव दर्शन द्यायला तयार आहे. आपण सगळं करतो, फक्त तेवढंच करत नाही, म्हणून देव आपल्याला दर्शन देत नाही. म्हणून नाथबाबा आज आपल्याला अगदी अंतःकरणापासून सांगतात, गड्यांनो, मनुष्य जन्म मिळाला, अरे सगळं भेटलं आपल्याला. काय नाही भेटलं? आई भेटली, बाप भेटला, भाऊ भेटला, बहीण भेटली, पैसा भेटला, घर भेटलं, बंगला भेटला, गाडी भेटली, लग्न झालं, नवरदेव भेटला, नवरी भेटली. एकदा तरी देव भेटावा अशी इच्छा करा. तो भेटतो, बरं, तो भेटतो, पण कशाला भेटतो? भागवतामध्ये नाथबाबा स्पष्ट बोलतात, देव भेटतो, पण त्याच्याकरता काय करावं लागेल? कृतयुगी शमदमादी साधन, त्रेतायुगी वेदयुक्त यज्ञ, द्वापारयुगी भावयुक्त पूजन तंत्र विधान विधियुक्त. कृत त्रेता द्वापार युगामध्ये भगवत प्राप्ती करता मोठी यज्ञ जप तप करावी लागत होती. 60,000 वर्ष तपश्चर्या करावी लागत होती, साधना करावी लागत होती, तेव्हा कुठेतरी देव भेटत होता. पण कलियुगामध्ये हा साधना जप तप यज्ञ करण्याची गरज नाही. एक सोपी गोष्ट सांगितली ती तुम्हाला मला करावी लागेल. कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन. मला आनंद वाटला. महाराष्ट्रभर तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने फिरतो, पण एका गावातले 3 कीर्तनकार सप्त्यामध्ये कीर्तन करतात, ते पहिलं गाव आहे महाराष्ट्रातलं काठापूर. नाही तर गावातल्या महाराजाला गावात किंमत नसते महाराज. पण तुम्ही ग्रामस्थांनी तुमच्याच गावातले 3 कीर्तनकार या व्यासपीठावर उभे केले. वा, मला आनंद वाटला, मला आनंद वाटला. कलियुगा माझी करावे कीर्तन. मग आता त्या तिघांना देव भेटणार आहे, तुम्हाला भेटणार नाही का? कलियुगामध्ये कीर्तन केल्याशिवाय देव भेटणार नाही, हे बरोबर आहे. मग तिघा कीर्तनकार त्यांना भेटणार आहे, तुम्हाला भेटणार नाही का? हा, त्यांना तर भेटेलच, पण देवाला भेटण्याकरता जे कीर्तन आहे, तर ते हे फेटा बांधून चाटा मारायचं कीर्तन नाहीये. हे पोट भरायची व्यवस्था आहे सगळी कीर्तन करायची. हे कीर्तन नाहीये देव भेटण्याकरता. आणि जर ही जर व्यवस्था असती, हे कीर्तन करून जर देव भेटला असता, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनकाराला देव भेटला असता, आणि प्रत्येक कीर्तनकार प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येकाला देव भेटवून देऊ शकला असता. पण ती घटना आज घडत नाहीये. का? भावे भोळे भोंदिती आपण वर्मने ते कीर्तनाचे किती माय बाप तुहार माय बाप तुहार असं जर वाटत असेल तर कीर्तन करायच्या नादी लागू नका. हा यांचा व्यवसाय. पण समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्री पद्मनाभ स्वामींच्या कृपेने सांगतो, 1992 ला अनुग्रह प्राप्त झाला. आजपर्यंत त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सेवा फक्त म्हणून कीर्तन. MIT विश्वशांती विद्यापीठामध्ये सर्व्हिस करतो, आणि बोलवलं प्रेमाने कोणी तर सेवा म्हणून कीर्तन करतो. आजपर्यंत कुणापुढे हात नाही पसरला. आणि म्हणून बोलतो ना. गाथा लिखनचा अभिमान महाराष्ट्रभर तुकोबाऱ्याचा गाथा. 200 कोटीचं मंदिर भंडारी डोंगरावर होत आहे. त्यानिमित्त और जरा भाई जैसा उसको कोई बुलाता नहीं. द्रौपदीवर वेळ आली. हत्तीसारखे 5 पांडव होते. कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य समोर बसले होते.
पण त्या दुःशासनाने साडीला हात घातला आणि माझ्या द्रौपदीचं वस्त्र सुरू झालं त्यावेळेला कुणी धावून येत नाही, म्हणून माझ्या द्रौपदीनं हात मारली इथून देवाला. तुम बिना मोरी कौन अंतराळे, तुम बिना मोरी कौन अंतराळे, ओ वरदानी हिंदी मधलं तुम्हाला कळत नाही का? मराठी सांगू का? कोठे गुंतला हे पाच पांडव, हे गुरुजन मंडळी मला कोणी आता वाचवायला तयार नाही. देवा ये ना माझ्यासाठी. देव साडी घेऊन नाही आला तर स्वतः वस्त्र साडी बनला. कोण म्हणते देव येत नाही, पण त्याला हात मारायचं. हो, जे वर्म आहे, जे नाम आहे ते आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. म्हणून नाथबाबा म्हणतात तुम्हाला असं वाटतं ना देवाने एकदा तरी भेट द्यावी, तर मग त्याला जे आवडतं ते करा. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार कधी मधी, नामाचा उच्चार रात्रंदिवस. कीर्तनामध्ये प्रमाण दिलं तर कीर्तन करायला त्या प्रमाणावर बोलता आलं पाहिजे. श्रावणी ताईने प्रमाण दिलं, जगद्गुरु तुकोबार आहे. एक पत्नी अन्नार न करता मी जमीन गेली, पैसा गेला, सर्व गेलं. एक पत्नी अन्न करता, अन्न नव्हतं खायला एक वेळचं, तर प्राण झाली. महाराज अशा वेळेला तुकोबाराचे डोळे उघडले. अरे हे सगळं नश्वर आहे आणि ईश्वरच एक आपलं कुणीतरी आहे. म्हणून त्या दिवशी तुकोबाराचा निश्चय झाला की या जगात देवाशिवाय आपलं कोणी नाही. म्हणून तुकोबारा कधी भंडारा, कधी गोरवडा, कधी बागगिरी भगवंताचं नामस्मरण करू लागले. सज्जन हो, ज्या वेळेला नामस्मरण करतो त्यावेळेला मनाच्या मार्गाने केलेलं नामस्मरण पुण्याचा मार्ग आणि सद्गुरून दिलेला नामाचा आचरण चिंतन हा खऱ्या भगवंताच्या प्राप्तीचं साधन. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा देवाचं नामस्मरण करत होते, पण देव काही भेटत नव्हता. गोरावडा, भंडारा, बांगिरी, अन्न नाही. उपाशी पोटी दिवस 13 दिवस गोरावड्यावर, भामगिरीवर जाऊन चिंतन, पण तरी देव भेटत नव्हता.
आणि अंतकरणापासून एकांतामध्ये बसल्यावर तुकोबारायाने हाक मारावी, देवा अरे सगळं गेलं, भेटीला गे पंढरी पण लक्षात ठेवा, तुकोबाराला तरी देव भेटला नाही. ऐकता कीर्तन, एवढं करून देव भेटत नाही. शेवटी पांडुरंगाला दया आली. कारण किती हाका मनाच्या मार्गाने परमार्थ केला तरी देव भेटत नसतो. जोपर्यंत जीवनामध्ये सद्गुरू भेटत नाही तोपर्यंत देव भेटत नसतो, हा शास्त्र सिद्धांत. म्हणून माझे तुकोबाराया हा अर्थ त्याने हाक मारतायत, मला तर त्याला भेटता येत नाही, म्हणून प्रत्यक्ष सद्गुरूच्या रूपानं माझ्या विठोबाचा कैसा प्रेम, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव प्रत्यक्ष परमात्माच सद्गुरूच्या रूपानं, बाबाजी चैतन्याच्या रूपानं माघ शुद्ध दशमीच्या दिवशी येतात, समोर बसवतात तुकोबारायाला. लावण्या सांगितली चिंता न करावी, मस्तकावर हात ठेवतात, भगवत नामाचा अनुग्रह घेतात, नामाच्या चिंतनाला तुकोबाराया बसतात. तुकोबारायाला देवाचं दर्शन झालं याचा साक्ष म्हणजे तुकोबारायाचा तो अभंग आहे. तीन शिरी सा माझे दंडवत काके जोडी पुढे श्वान नित्य जानवीचे स्नान, माथा शोभे जटाभार अंगी विभूती सुंदर, कामने दिगंबर दया माझा नमस्कार. तुकोबाराने आर्ततेने हाक मारली, सद्गुरूची कृपा झाली आणि प्रत्यक्ष दत्तप्रभूचं दर्शन तुकोबाराया झालं. आपल्याला झालं का? याचं कारण काय आहे ते कारण आपण समजून घ्या. नामाचा उच्चार रात्रंदिवस तुम्ही करावा असा नाथबाबाचा आग्रह, पण कोणत्या नामाचा? अखंड
खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. त्यांचं म्हणणं आहे तुम्ही रामकृष्ण नारायण या नामाचा जप करा. पण सोमवारी त्याचा नाही. सोमवारी कोणाचा? ओम नमः शिवाय. सोमवारी त्या नामाचा नाही, सोमवारी या नामाचा ओम नमः शिवाय. मंगळवारी तुम्ही बोलता ते नाही ना. आज बोलतो मी बोललो सोमवारी ओम नमः शिवाय ते पण नाही. मंगळवारी उदय गांबे उदय. मंगळवारी भवानी. मंगळवार गेला की ओम नमः शिवाय नाही, अनादि निर्गुणही नाही, रामकृष्ण नारायण नाही. हो, बुधवारी लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तू पराची झाली पळून एका जनार्दनी सिद्ध द्या. गुरुवार गेला की शुक्रवारी जय संतोषी. शुक्रवार गेला की शनिवाराला जय बजरंगबली. आणि रविवाराला की आता पुढचं कीर्तन नीट ऐकायचं. कोणत्या नामाचा आम्ही जप करावं म्हणजे देवा मला दर्शन देईल? तर नाथ बाबा म्हणतात कडे हो, यापैकी एक पण नाही, यापैकी एक पण नाही. जर तुम्हाला माझं ऐकायचं असेल तर सांगतो, ऐकणार तुम्ही का चाललं तसं चालू द्यायचं तुम्हाला? मग आज नाथ बाबा म्हणतात हा कोणत्या नामाचं तुम्हाला चिंतन करायचं ते नीट ऐका. उद्याचा दिवस आपला नाही, आज भेटलो. उल्हास मामा तुम्ही गावकऱ्याच्या वतीनं फोन केला म्हणून भेटलोय आज आपण सगळे. पण उद्या गॅरंटी नाही बरं. तुमच्या आमच्या पडल्या गाठी, गाठी पडल्या तुटण्यासाठी, तेव्हा तुझे तू असशील देवा. दैवगतीचा फेरा पाखरा, तुफान सुटला वारा. पाखरा तुफान सुटला वारा. आज भेटलो म्हणून कितीतरी चांगली चांगली आपले सवंगडी, आपले नात्यातली, आपले रक्ताची माणसं गेली हो महाराज आपल्याला सोडून. माझी आई दिदी ती आता पुन्हा मला नाही भेटत. माझे वडीलही गेले. पाहुणाई प्राण तो आपुला घेऊन जाईल, तुकड्या दास म्हणे प्रभूला स्मरा. तोच देईल खारा पाखरा, तुफान सुटला वारा. पाखरा तुफान सुटला वारा. उद्या एखाद्या वेळेला आपल्याही दारात एखादा तो यमाचा पाहुणा येणार आहे. बरं किती पैसेवाला असतो उचलणार त्या आला दारात. आणि एक दिवस आपल्या दारात तो येणार आहे. तो येण्याच्या आधी नाथ बाबा म्हणतात
कोणत्या नामाचं चिंतन करायचं तुम्हाला ते समजून घ्या आज. अरे जन्म झाला आई वडील मेले, निघून गेले, आजोबाजीने सांभाळ केला. पोरके झालेले नाथ बाबा मुलामध्ये खेळत नाही, घरामध्ये मन रमत नाही. मग गावाच्या बाहेर पैठणमध्ये शंकराचं मंदिर आहे, शिवालय आहे. त्या शिवालयामध्ये जाऊन एकांतामध्ये ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. किती दिवस? दिवस नाही. किती महिने? महिने नाही, 12 वर्ष ओम नमः शिवायचा जप करतात मनाच्याच मार्गाने. 12 वर्षानंतर लखच्या पिंडीमधून प्रकाश पडतो आणि आकाशवाणी होते ना था. 12 वर्ष ओम नमः शिवायचा जप केला, पण माझं दर्शन तुला या जपाने होणार नाही, कारण मनोमार्गे गेला तो ते त्याची मुखाने बराय म्हणतात. मनाच्या मार्गाने जप करून चालणार नाही. तर तुला माझं दर्शन व्हावाची इच्छा असेल तर पैठण सोड. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देवगिरी किल्ल्यावर दत्तप्रभूचा अनुग्रह प्राप्त झालेले जनार्दन पंताचे उपकार तुझ्यावर व्हावे, त्यांची कृपा तुझ्यावर व्हावी, याकरता तू पैठण सोडून देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार जनार्दन पंत त्यांची शरणागती कर. नाथ बाबा मध्यरात्री आजोबाजीला झोपेमध्ये सोडून सद्गुरूच्या भेटीसाठी, त्या नामाच्या प्राप्तीसाठी पैठण सोडून नाथ बाबा मजल दर मजल करत देवगिरी किल्ल्यावर येतात आणि जनार्दन पंताची शरणागती करतात. जनार्दन पंताची शरणागती केल्यानंतर जनार्दन पंत त्यांना नामाचा उपदेश करतात. कोणत्या नामाचा? मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथोनिया, हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्रीहरी चतुश्लोकचारी भागवत. हंसरूपाने ब्रह्मदेवाला जे नाम सांगितलं, ब्रह्मदेवाने जे नाम आत्री ऋषीला सांगितलं, आत्री ऋषींनी जे नाम दत्तप्रभूला सांगितलं आणि दत्तप्रभूने जनार्दन स्वामीला जे नाम सांगितलं ते नाम. ज्या वेळेला जनार्दन पंत नाथ बाबाला समोर बसवतात, मस्तकावर वरदहस्त ठेवतात, तर ते नाम त्यांना प्राप्त होतं आणि सांगतात नाथा याच नामाचा जप शूरभंजन पर्वतावर जाऊन एकांतामध्ये करायचा. आणि महाराज मग त्या नामाचा जप सुरू झाला. त्या नामाचा परिणाम सांगू